Okay, last time we learned how to find SCF and LCM. लसावी व मसावी कसा करायचा हे आपण मागच्या तासाला अभ्यासलेला आहे. आज फक्त दोनच संख्या घ्यायचो आपण त्यामध्ये. आता आजच्या अभ्यासामध्ये आपण आजच्या तासाला आपण तीन संख्यांचा लसावी आणि मसावी काढणे. फाइंड द SCF and LCM of 3 numbers हे आपण शिकणार आहोत. जस्ट लिसन केअरफुली. याला दोनच घेतो आधी स्टार्टला. याचा आपण आधी फाइंड SCF मसावी काढा. बे 7 14 बे 2 4. आता हे सगळ्यांना आलं पाहिजे. 72 ला 2 ने भागलं, भागाकार 2 बघायचं. 72 भागिले 2 36 36. परत 2 ने भागलं 18. 36 ला 2 ने भागलं 18 येते. 18 2 ने भागलं 9 18 आहे. 9 येईल. 9 ला 3 ने भागले 9 भागिले 3 उत्तर 3 येईल. आणि 3 ला 3 ने भागले उत्तर 1 येईल. मी फक्त काय काढले फॅक्टर्स. परत 2 ने भागा. बे 1 बे असं भागायचं. बे 2 4 आणि बे 7 12 126. परत 2 ने भागले. बे 7 12 बे 3 6. 6 3 9 बे 9 म्हणजे 3 ने भागले. 3 2 6 3 1 3. अंकांची बेरीज 3 आहे म्हणजे याला परत 3 ने भागले. 3 7 21 आहे म्हणून 7 येईल. आणि 7 ला 7 ने भाग जाईल म्हणून 7 1 7. परत पहा 252 ला 2 ने भागलं. भागाकार 126 आला. डिवायझर इज कोशंट इज 126. अगेन 126 divided by 2. So answer is 63. Again 63. आता या 2 ने भाग जातात म्हणून division by 3. Answer is 21. Again division by 3 7 1. So write down 144. 2 into 2 into 2 into 2 and 3 into 3. 2 into 2 into 3 into 3 into 7. बघा कॉमन फॅक्टर 2 2. Okay, 2 2. Again 2. Here is 2. 2 here is not 2. 2 not 2. 3 yes of course here is 3. Here 3. इथं पण आहे. इथे 2 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 आहे का नाही. 2 नाही. 3 आहे. 3 आहे. मग त्याच्या खाली अंडरलाईन करायची. 7 इथं आहे. इथं आहे का नाही. मग इथं म्हणणार HCF मसावी. बघा सारखे खुणावले 2 2 3 3. सामायिक अवयवांचा गुणाकार. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. दोघांचा गुणाकार 4 आणि दोघांचा गुणाकार 9. बेरले 4 3 9. 2 4 4 3 9. 4 9 36. कळतंय का. आता याचाच जर आपल्याला काय करायचं ठरलं तर LCM. कालच सांगितलं मी याचाच LCM काढायचा म्हणजे आधी लिहायचं HCF. लसावी काढायचा आहे. आधी मसावी लिहायचं. मसावी 36 गुणिले. आता याच्यात त्यांच्या खाली खुणा नाही ते सगळे घ्यायचे. बघा हा 2 हा पण 2 आणि हा 7. आता या सगळ्यांचा जो गुणाकार आहे ते आपलं उत्तर. 36 गुणे 72 आणि बे 7 14. आता 72 भागिले 14 4 गुणे 8 4 7 28. 1008. याचा लसावी याचा LCM काय केलं मला परत सांगा एकदा. फॅक्टर काढले. सामायिक कॉमन खाली अंडरलाईन केले आणि ते खाली त्यांचा गुणाकार त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आला मसावी म्हणजे SCF. आता LCM वाटलंच ते वरती लिहितो मी जरा. 4 गुणिले 9 36. आता LCM लसावी काढण्यासाठी मसावी लिहिला आधी 36. SCF लिहिला गुणिले हा 2 आणि 7.
ओके, अशा पद्धतीने आपण लसावी मसावी काढू शकतो दोन संख्यांचा. या ठिकाणी दोन संख्यांची उदाहरण झाली. कळलीत का? अजून एखादं गणित घ्यायचंय वाटलं तर अजून एखादं घेऊ. समजा 78 आणि 104 घेतो. नको, 78 आणि 104. समजा मसावी व लसावी काढा. 42 प्राधी आपण हे तीन अजून एक गणित घ्यावंच मला असं वाटतं. 63 आणि 81. बरं, ठीक आहे. 63, 63 आणि 81. बघा बरं का, 63 3 2 ने भागात 3 ने जाईल. 3 गुणे 7, 3 1 3. 63 ला 3 ने भागा. डिवाइड 63 बाय 3. आन्सर इज 21. उत्तर 21. परत 3 7 7 ला 7 ने जाईल. 81 ला 3 ने भागा. 27 उत्तर 23 आन्सर. अगेन डिव्हिजन बाय 3. 9 इज आन्सर. 9 उत्तर परत 3 ने भागा. परत 3 ने भागा. आता हे जे आहे तुम्हाला आलं पाहिजे. आता 63 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7 आणि 81 बरोबर 3 into 3 into 3 into 3. आता बघा 3 इथे सारख्या खाली पुन्हा करतो. 3 इथे 7 आहे का नाही? हा 3 आहे का नाही? म्हणजे एचसीएफ मसावी 3 गुणिले 3 9 आलं बघा. लसावी एलसीएम आल्याचा आधी लसावी काढताना मसावी लिहायचा. एलसीएम काढताना एचसीएफ लिहायचा. 9 राहिलं कोण? 7 राहिला, 3 राहिला, 3 राहिला. 9 7 63 3 3 9. 63 ला 9 ने गुणा. 9 3 27. 9 7 54 2 56. 63 9 3 27 9 54 2 आलं का 567. म्हणजे आपण एलसीएम पण काढला आणि एचसीएफ पण काढलं. हे दोघं सेपरेट करण्याऐवजी तुम्ही एकत्र पण करू शकता. बरोबर का? 63 आणि 81 एकत्र जमते का बघू आपण. हिला बी 3 ने भागतो, हिला बी 3 ने भागतो. 3 याला 3 ने भागल्यावर उत्तर आलं 21 आणि याला 3 ने भागल्यावर उत्तर आलं 27. परत 3 ने भागतो, उत्तर आलं 7 आणि उत्तर आलं 9. कळतोय का? तीन ने याला भागून याला जात नाही म्हणून असंच ठेवायचं. आणि 3 त्रिक. आता 3 ने याला भाग नाही, याला नाही जात, या असंच ठेवायचं. 3 1 3 झालं. आता याला 7 ने भागतो म्हणून 7 ने भागू. 7 1 7. हा एक असाच. हा झाला एलसीएम लसावी. बघा बरं 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 9 त्रिक 27. काहीतरी चुकलं. 4 वेळा 3 7 त्रिक 21 बरोबर. आलं बघा. म्हणजे आपण लसावी अशा पद्धतीने काढू शकतो. लसावी एलसीएम. परत हे भागाकडून समजून घ्या बरोबर. दोघांना 3 ने भागतो. 3 ने भागल्यावर 21 आलं. 3 ने भागल्यावर 27 आलं. डिव्हिजन बाय 3 you will get 21 27. अगेन बोथ नंबर्स डिव्हिजन बाय 3. 3 7 21 3 9 27. ओके. आता मी बोट ठेवलं इथं. यालाच 3 ने भागतो, याला जात नाही. तरी पण मी 3 ने भागलो, याला जात नाही म्हणून ही अशीच द्यायची. 3 त्रिक. हे दोघा याला परत 3 ने भाग जातो म्हणून 3 घेतला, याला जात नाही म्हणून असंच 3 1. आता ह्या दोघी 7 ला 7 ने भाग जातो म्हणून 7 लिहिलं इथं. 7 1 7. हा एक असा. इथं ज्या संख्या आहे ती
यांचा गुणाकार म्हणजे लसावी असेल. मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट नंबर इज LCM. कळलं? हे सुद्धा एकत्र करू आपण. बघा हे झालं असेल तुमचं 144 252 संगच भागू शकतो आपण. बरोबर 2 ने भागा. याला 2 ने भागला आणि 72 बेक बे दुने 4 परत 2 ने भागला याला भागला 36 येईल. आता याला 2 ने भाग जाईल बरं का. इट इज डिव्हिडेड बाय 2 बट इट इज नॉट डिव्हिडेड बाय 2. मग याची बेरीज 6 + 3 9 6 आणि 3 9 6 आणि 3 9 9 ला 3 ने भागला तो 9 इज डिव्हिडेड बाय 3. याला 3 ने भागा. 3 1 3 3 2 6 36 ला 3 ने भागला 12 येईल. याला 3 ने भागा. परत 3 ने भागला 3 चौक 3 7. आता मात्र 2 ने याला भागला पण याला म्हणून 2 घेतला. बे दुने 4 हे असंच राहील. परत 2 ने भागला बे 1 बे हे असंच राहील. आता 1 7 आहे 7 ने भागला हा एक असाच 7 1 7 हर एक आला पाहिजे. आता याचा LCM लसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 2 × 2 × 3 × 3 × 2 × 2 × 7 बे दुने 4 बे दुने 4 4 3 12 5 36 बे दुने 4 4 7 28 1008. आता मागाशी तोच की तुम्हाला मी LCM काढण्याची लसावी काढण्याची एक पद्धत सांगितली. एकत्र फॅक्टर काढण्याची. सेपरेट काढणं केव्हाही चांगलं. नाही जमलं तर असं करावं. All of you understand? याचं बघायचं का आपण कसं बघू. 2 ने 0 2 आणि 6 2 ने भागले सगळ्यांना 60 बेत्रिक 7 बेसंख 12 18 परत 0 6 8 आहे परत 2 ने भागले 30 ला 2 ने भागा बेत्रिक 7 बे 9 18. आधी तिघांना कोणी भाग जातो बघूया. आता 2 ने भाग जात नाही पण याला 3 ने जातो याला 3 ने जातो याला पण 3 ने जातो. 3 5 15 3 1 3 3 3 9. आता बघा बरं हे 5 1 3 याला कोणीच भाग जात नाही. मग याचा अर्थ इथे जोपर्यंत सारखा भाग जातो तोपर्यंत हा जो आहे नावाचा हे हा झाला मसाला हा झाला लस. याचा आणि याचा गुणाकार लसावी म्हणजे मसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 हे 2 4 4 3 12. आता लसावी म्हणजे LCM 2 2 3 5 आणि 3 हा गुणाकार 12 येतो आणि 5 3 15 येतो. 12 5 60. काही कळलं का काय केलं ही पद्धत जर समजली तर पटापटा होते बघा. तर कळली पाहिजे. ती ही संख्या घेतल्या उभ्या रेखा काढल्या 2 ने भागला 30 आलं 6 18 परत 2 ने भागलं भाग काढल्याला 3 आणला पण आता 2 ने भागत नाही म्हणून 3 ने भागलं 3 5 15 3 1 3 3 3 9. इथे 5 3 या मूळ संख्या आल्या त्यामुळे हे जे आहे इथपर्यंत पूर्ण भागाला 3 आणला पण म्हणून हे तिघांचा गुणाकार हा झाला मसावी म्हणजे LCM 2 दुने 4 4 3 12 आणि लसावी बरोबर LCM बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 सगळ्यांचा गुणाकार केलाय खालच्यांचा 180. नाही कळलं तर 60 ने भागा 30 15 3 5 15 घाई करतो थोडस बेसख 12 बेत्रिक 6 3 1 3
18 राहील, 2 9 18, 3 3 आणि 1 आहे. बघा बरं 60 चे अवयव काय की 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 फॅक्टर म्हणतो आपण त्याला. 12 चे 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 36 चे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. सगळ्यांचे अवयव लिहून झाले. आता कॉमन इथे मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागते. मसावी ज्याला एससीएम म्हणतात आणि लसावी ज्याला एलसीएम म्हणतात. इथे थोडंसं डोकं चालवायचं. मसावीला काहीच अडचण नाही, तिन्हीकडेही असलं पाहिजे. इथं बघा इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, पुढचा 2 इथे 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 आहे, 3 इथे इथे इथे, 5 काय नाही येते. मग बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 2 गुणिले 4 4 3 12. 12 is 2 into 2 into 3 12 is SCF म्हणजे मसावी आला. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर सामायिक अवयव गुणा केलेले त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. हा सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. लसावी आधी मसावी लिहायचा झालं. आता काय करायचं, तिघांचा लसावी काढताना तिघांचा एलसीएम काढताना दोघांत जरी कॉमन असलं तरी त्याला त्याचा खून करून एकदा लिहायचं खाली. आता बघा 5 आहे का नाही, मग याच्यात काही कॉमन नाही, यात ह्याच्यात 5 आहे का नाही, हे बघा 3 आहे का नाही, काहीच नाही. मात्र आहे सगळेच घ्यायचे 5 आणि 3. 12 गुणिले 15 म्हणजे 180. उत्तर तेच आलं बघा, काही फरक आलेला नाही. अशा पद्धतीने तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का या गणितामध्ये, माझ्या लक्षात आली बघा. काय लक्षात आली की आता 3 संख्या दिल्या आहेत. या 3 संख्यापैकी 12 ही 60 आणि 36 ची विभाजक आहे. अवयव बघा 12 3 36 12 5 60. म्हणजे त्यातल्या लहान संख्येने इतर 2 संख्यांना भाग जातोय. म्हणजे 12 इज द फॅक्टर ऑफ 60 and 36. 12 is the divisor of 60 and 36. Hence 12 is called HCF. तिला म्हणतात मसावी. बघा बाळा उत्तर हे आपण तोंडी पण सांगता आलं पाहिजे. दिलेल्या संख्येमध्ये जर लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग केला, द नंबर स्मॉल नंबर, so greater number is divisible by small number, then that small number is called HCF. लहान्याने मोठ्याला भाग केला तर लहान संख्येला मसावी म्हणतात. कळतंय का? याच्या उलट ओके, याच्या उलट जर 3 संख्या असतील अशा 60 120 आणि 180, 7 ने 120 ला भाग जातो, सॉरी 240, 60 ने 240 ला भाग जातो, 120 ने पण 240 ला भाग जातो. बरोबर आहे. बरं जातो पुढे आले उदाहरण सांगतो, जाऊ द्या लगेच नको कन्फ्युज व्हायला. हे कळलं का? लहान संख्येने उरलेल्या संख्यांना भाग गेला तर ती लहान संख्या मसावी असते, HCF असते. तुम्हाला 2 पद्धती शिकवल्या, कोणत्याही पद्धतीने तुम्ही मसावी लसावी काढा. याच्यामध्ये आणखी एक गुणधर्म तुम्हाला फक्त सांगतो. तो गुणधर्म असा बघा, मसावी किती आलाय, मसावी आलाय 12, लसावी किती आलाय 180. बरोबर आहे का? आणि त्या संख्या कोणत्या होत्या 60 12 36. बरं तो गुणधर्म 2 संख्यापर्यंत आपण तो शिकूया. 3 संख्या थोडं तुम्ही कन्फ्युज व्हाल, त्यामुळे इथं जाऊ दे. आपण या ठिकाणी आपण हे गणित संपूया. आता पुढचे 2 गणित घेऊ. बघा बरं 16 28 आणि 40 प्रत्येकाचे सेपरेट काढणे ते एकत्र फॅक्टर काढा. 2 ने भाग जाईल बघा 0 8 6, याला 2 ने भाग 18 येईल, याला 14 येईल, इथं 20 येईल, परत 8 4 0 म्हणजे 2 ने भाग जाईल, 2 4 8 2 7 14 आणि हे 10 येईल. इथपर्यंत 3 ने भाग केला, हे तर इथं 4 आणि 10 आहे म्हणजे याला 2 ने भाग जाईल. बरोबर आहे. इथपर्यंत तिघांनाही भाग केला होता, आता इथं फक्त दोघांनाच भाग होतोय, म्हणजे दोघच फक्त कॉमन फॅक्टर आहेत. म्हणजे जर HCF
मसावी 2 गुणिले 2 4 होईल फक्त आणि लसावी म्हणजे एलसीएम बे गुणिले 4 याला भाग जात नाही बे 5 10 परत 2 ने भागू बे याला भाग जात नाही याला भाग जात नाही 7 ने भागू हा 1 असा 7 1 7 5 आता 5 ने भागू 1 1 आणि 1 खाली सगळं 1 1 आलं ना आता एवढ्याचा गुणाकार म्हणजे लसावी एलसीएम 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 5 2 गुणिले 4 4 गुणिले 8 8 गुणिले 16 7 35 16 पंचे 80 हे दोघांचा गुणाकार 16 48 आणि 8 56 म्हणजे लसावी काढायला फार छान पद्धत आहे बरं का मसावीला काढायला तुम्ही मसावी काढायला लसावीला तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता पण कन्फ्यूज व्हायचं कारण नाही ती घालणं इथपर्यंत भाग जातोय त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी सेपरेट केलं तरी चालेल बघा 16 बे 8 16 बे 4 बे 2 4 आणि बे 1 आता काय करतो बघा सोपं आहे ना म्हणून 20 10 5 आणि 1 आता बघा बरं 16 च्या वय 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 28 चे 2 गुणिले 2 गुणिले 7 आणि 40 चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 आता बघा मसावी ज्याला आपण एससीएफ म्हणतो बघा सगळीकडे पाहिजे आणि इकडे पाहिजे 2 2 2 ओके 2 लिहिला 2 2 2 परत आणखी 1 2 लिहिला आता हा 2 इथं नाहीये विषय संपला हा 2 पण इथं नाहीये विषय संपला कारण तो 2 ठिकाणी नाही म्हणजे कुठंच नाही म्हणजे हे झालं 4 आपली अट काय आहे तिन्ही ठिकाणी पाहिजे आता लसावी तिघांचा लसावी कसा काढतात एलसीएम कसा काढतात नीट समजून घ्या आधी मसावी 4 आता तिघांचे फॅक्टर बघा तिघांचे अवयव आहेत आता दोघांमध्ये कॉमन असलं तरी एकदा लिहायचं काय सांगितलं दोन्हीकडे असलं तरी एकदा खाली उत्तरात लिहायचं दोन्हीकडे सारखं असलं तर तिन्हीकडे नसलं तरी चालेल आता सारखे पण झाले त्याच्यात हा दोन्ही आहे का नाही हा दोन्ही आहे का नाही आता याच्यात हा दोन्ही आहे का आहे बघा 2 इथं आहे खुणा केला त्यांना आणि 1 2 घेतला खुणा केला घेतला खाली हा 2 आहे का नाही संपलं आता हे बघा 7 आहे का नाही आता खुणा राहिले कोणी 2 7 आणि 5 7 5 35 4 गुणे 8 8 गुणे 16 आताच केलं 16 गुणे 35 एवढं सांगतो होतो पाहतोच लसावी एलसीएम लिहिताना हा 4 घेतला गुणिले काय सांगितलं तुम्हाला आता पहिले दोघं बघायचे खुणा झालेले का खुणा सोडून 2 आणि 7 आहे का काही सारखं नाही 16 आणि 40 मध्ये इथं 2 आहे इथे 2 होता म्हणून याला इथे 2 होता इथे 2 होता म्हणून याला खुणा केला दोन्ही ठिकाणी म्हणून मी यायला घेतला आता परत आठवत नाहीये कुठे म्हणून राहिले सगळे ऑल ऑफ यू अंडरस्टँड अजून गणित घेऊ आपण तीन संख्यांचं सर्व महत्वाचं आहे ते चुकू शकतं आपण असं करू सेपरेट करू 195 312 आणि 546 बघा बरं का आता भागाकार तुम्ही करा स्वतः मी थोडंसं पटकन करतो 5 ने भाग जातो 5 त्रिक 15 5 9 45 परत 3 ने भाग जाईल मला 3 त्रिक 9 ही मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे मूळ असल्यामुळे 13 ने त्यालाच भाग जाईल 195 च्या अवयव झाले 5 गुणिले 3 गुणिले 13 याचा फक्त तुम्हाला लसावी काढायचा आहे सॉरी मसावी एससीएफ काढायचं आहे बरं का खूप मोठ्या संख्या आहेत म्हणून बे 1 बे 5 10 बे 7 12 परत 2 ने भाग जाईल बे 8 बे 7 14 बे 8 16 परत 2 ने भाग जाईल बे 3 6 बे 9 18 3 ने भाग जाईल 13 आलं बघा 156 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 13 परत 2 ने भाग जाईल बे 2 4 बे 7 14 बे 3 6 बे 2 4 बे 7 14 बे 3 6 आता 3 ने भाग जाईल बघा 3 9 27 3 31 परत 3 ने भाग जाईल 3 ने 3 7 ने भाग जाईल 13 येईल 273 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13
तिघांचे भागाकार तुम्हाला आला पाहिजे, हे फॅक्टर पाडत आले पाहिजे, असे द्यायचे. तिन्हीकडे असणार बघा, इथं 13 5 इथे 5 आहे, इथे 5 आहे का नाही, इथे आहे का नाही, तिन्हीकडे असलं पाहिजे. 3 इथं पण आहे बघा, 3 3 3 13 13 13 3 3 3 13 13 13. मग SCF मसावी 3 गुणिले 13 39. आणि जर त्याला सरी काढायचं असेल, फक्त पद्धत सांगतो, गुणाकार करायला खूप मोठा येतो, हा लिहायचा आधी गुणिले. परत पहा बघा, पहिल्या दोघात या खुणा व्यतिरिक्त अजून काय 5 आहे का इथं? नाही. 5 आहे का इथं? नाही. आता दोघात 2 आहे का? नाही. हा 2 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. संपलं. म्हणजे 2 ठिकाणी आहे ना, 2 घ्यायचं. आणि आता ज्यांना खुणा केले नाही ते सगळे घ्यायचे. 5 इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 7. एवढ्याचा गुणाकार म्हणजे काय? लसावी. परत सांगतो काय केलं पहा, ही पद्धत समजली पाहिजे. मसावी लिहिला, SCF लिहिला. ओके. पहिल्या दोघात बघितलं आणखी काही कॉमन आहे का? फक्त दोघात नाही. पहिल्या तिसऱ्या नाहीये. दुसऱ्या दोघात 2 आहे बघा, इथं म्हणून 2 घेतला एकदाच. पुन्हा गेला कसं विषय संपला. परत पुढचे 2 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. संपले. आता खुणा न गेलेले सगळे घ्यायचे बघा, 5 2 2 आणि 7. आणि या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी म्हणजे LCM. आला काय? हे गणित संपलं. आता थोडंसं फास्ट घेतो, पण सगळे येते करतात. 18 30 50 बघा बघा, 2 2 9 18 3 3. हे तुम्हाला आलं पाहिजे. आता मी नाही, हे सगळं तुम्ही सांगायचं म्हणलं मग अवघड आहे. आपलं 2 ने 3 ने भागता आलं पाहिजे. 5 10 50 5 2 2. बघा बघा, 18 2 गुणिले 3 गुणिले 3 30. 2 गुणिले 3 गुणिले 5 50. 5 गुणिले 5 गुणिले 2 मसावी SCF लसावी LCM. बघा बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे बघा. लगेच घेऊन टाका. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 नाही. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 नाही. फिनिश. फक्त 2 हा 3 ठिकाणी. 3 ठिकाणी सामायिक म्हणजे कॉमन असणाऱ्या संख्या घ्यायच्या. म्हणजे SCF किंवा मसावी झाला 2. मसावीला हा 2 घेतला. आता परत पहा, पहिल्या दोघात काही कॉमन आहे का चेक करा. फक्त पहिल्या दोघात इथं आहेच, इथं 3 आहे, इथं 3 आहे, 3 घेतला बरं का. खुणा केला आणि खाली 1 घेतला. इथं 3 आहे, इथं 3 आहे का? नाही. संपलं. पहिला शेवटचा बघा, इथं 3 आहे, इथं आहे का? नाही. पहिला तिसऱ्याचा विषय संपला. दुसरा तिसरा इथं 5 आहे, इथं 5 आहे बघा, आहे 1 5 लिहिला. दोघांना खुणा करायचे त्यातलं 1 जण घ्यायचा. संपले ना. आता खुणा न केलेले ज्याला असामायिक अवयव म्हणतात, नॉन कॉमन 3. हे सगळ्यांना खुणा झाले 5. बेट्रिक 6 6 5 30. बघा, बेट्रिक 6 6 5 30 आणि 5 3 15. आणि हा 0 असाच 15 3 फिनिश. मला वाटतं हे गणित पण समजलं असेल. आता 16 28 आणि 40 फास्ट घेतो. 2 ने भागल्यावर 20 राहील, 10 राहील किंवा 40 आहे ना, 5 ने भाग 5 8 40. परत 2 ने भागल्यावर 4. बे 2 बे 1 बे 1 बे बे चौका बे 7 14 7 1 7 बे 8 16 बे चौक. परत 2 बे 2 परत 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 गुणिले 7 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता मसावी म्हणजे SCF आणि लसावी म्हणजे LCM. बघा बघा, येते का लक्षात? आता बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. अगेन 2 2 2. परत 2 2 आहे.
पुढचा 2 आहे की संपलं. आता हा घ्यायचा खाली. आता दोघा चेक करायचा. दोघा हे दोघा बघा. हा 2 इथं नाहीये, हा 2 पण इथं नाही. ओके. पहिला आणि तिसरा हा 2 आहे का आहे की हे बघा. ओके. पुढच्या 2 जुळणार आहे का नाही. आता हे दोघा 7 आहे का नाही. आता पुन्हा केलेलं कोण पण आहे 2 आणि 7 एवढेच आहेत मला. 4 2 8 आणि 7 2 14. कळ 16 28 40 आलं आहे. आता शेवटचं लास्ट 3 5 15 5 ते भागा 5 9 45 3 3 5 2 5 1 5 3 7 चला 15 बरोबर 3 गुणिले 5 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 आणि 105 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 7. मसावी म्हणजे एससीएफ, लसावी म्हणजे एलसीएम. बघा बरं 3 आहे तर 3 आहे तर अरे 3 ठिकाणी 5 इथे 5 इथे 5 इथे. कारण इथे संपले ना. आता ती घाट कॉमन इथे संपले म्हणजे कुणीच नसणार आहे. आता हा 15 घ्यायचा 15 घ्यायचा. इथं कोण नाही. आता म्हणजे याचे कोणाशी तुलना करायची. हा दोघात काय नाही राहिले, त्याच्यातच नाही राहिले. हे दोघात बघा हा 3 आहे का नाहीये. संपला. 3 गुणिले 7 15 3 45 गुणिले 7 7 5 35 28 31. दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने लसावे मसावे काढता येतो. आता इथे 15 आणि 45 ला पण भाग जातो आणि 105 ला भाग जातो. बघा 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 15 3 45 15 7 105. So 15 is divisible by remaining 2 numbers. So hence it is a divisor of 45 and 105. हा याचा अवयव आहे म्हणून 15 is a LCM SCF म्हणजे मसावी आहे तो. अशा पद्धतीने हा नियम पण आपल्याला कळला. या ठिकाणी थांबूयात आपण. घरच्या अभ्यासामध्ये 12 सरावांचा आता प्रश्न पहिला, 13 सरावांचा प्रश्न पहिला, 12 आणि 13चा प्रश्न पहिला पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.